नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये मालिकेला आता आलेला आहे नवीन वळण आणि एका टर्निंग पॉईंटवर मालिका येऊन घडलेल्या भयानक घटनेत आता जय आता असं कोणतं पाऊल उचलतो आणि आता अनुसोबत घडलेल्या भयानक प्रकारात आता जय हा अनुला कसा वाचवतो आणि त्यानंतर आता इकडे शर्वरी कशी जयच्या प्रेमात पडते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता जय हा आजारी पडल्याचे कळताच आता साक्षी ही आता इकडे खानोलकरच्या घरी येते आणि पटकन आता जयकडे येताच आता जय म्हणतो की अरे साक्षी तू इकडे. साक्षी म्हणते काय करणार बाबा, अरे तू आजारी पडला म्हणून लगेच आली आणि तुझ्यासाठी काढा आणलाय. तेव्हा आता जय म्हणतो की अगं साक्षी मी आता ठीक आहे. साक्षी म्हणते की ते काही नाही, अगोदर काढा पिऊन घे. आणि आता साक्षी ही जयला काढा प्यायला देते आणि जय म्हणतो की मला ना शर्वरी परबने एकदम बरं केलं. साक्षी म्हणते काय, चक्क शर्वरीची तू तारीफ करतोय जय म्हणतो की साक्षी अगं तसं काही नाही आहे, मी आजारी असताना ना तिने खरंच खूप मदत केली. आणि जय म्हणतो पण अजूनही मी तिला थँक्यू म्हणालो नाही. साक्षी म्हणते की तुम्हाला खानोलकरांना ना थँक्यू म्हणण्याची अजून सवय नाही आहे ना. आणि जय म्हणतो की मी ऑफिसमध्ये सगळ्या स्टाफला थँक्यू बोलतोच. आणि साक्षी म्हणते की तिला जर तू थँक्यू म्हणणारच आहे तर तिच्यासाठी तू एखादं छोटंसं गिफ्ट घेऊन जाय. साक्षी म्हणते की अरे तिने तुला खूप मदत केली आहे ना, तेव्हा नुसतं थँक्यू बरं दिसत नाही, तिच्यासाठी गिफ्ट घेऊन जा. जय म्हणतो खरंच, तर साक्षी म्हणते हो. आणि जय म्हणतो की तिने खरंच माझ्यासाठी काहीतरी केलंय तेव्हा मी तिला थँक्यू म्हणणारच. तर साक्षी म्हणते की तेव्हा तिच्यासाठी काहीतरी घेऊन जा. आता इकडे दुसऱ्या दिवशी शर्वरी तिचं आवरून आता कामावर जाण्यासाठी निघते तर पटकन स्वामी समर्थांच्या आता फोटोसमोर येत आता शर्वरी त्यांना हात जोडते. तर शर्वरीला आता पमाचं बोलणं आठवतं. पमाने म्हटलेलं असतं की अगं ते आजारी पडले ना, त्यांना ना गावातल्या पाण्याची वगैरे सवय नसेल आणि उद्या त्यांच्यासाठी तू स्वामी समर्थांची उदी घेऊनच जा, अशी आता पमाचे बोलणे आठवताच आता स्वामी समर्थांच्या फोटोसमोर उडीच्या पुड्या बांधलेल्या असतात. त्यातील एक पुडी पटकन शर्वरी उचलते आणि इकडे आता पटकन आता शर्वरी ती उदी घेऊन आता बाहेर पडते. तर अनुसुद्धा आता काव्यासोबत आता रस्त्याने कॉलेजला जात असते. तेव्हा आता रात्री पुन्हा राजवीर आला होता आणि ही घडलेली सगळी हकीकत अनु आता काव्याला सांगते. काव्या म्हणते काय म्हणाला तो, तर अनु म्हणते की तू जर माझं म्हणण्याप्रमाणे ऐकलं नाही तर मी काहीही करीन असे तो म्हणाला. काव्या म्हणते काय करील म्हणाला, तर अनु म्हणते मलाच माहिती नाही आहे. आणि तेवढ्यात आता काव्या म्हणते की थांब मी 1-2 मिनिटातच दुकानातून आली. आणि शेजारच्या दुकानात काव्या जाताच पाठीमागून बाईकवर 2 जण येतात आणि बरोबर अनु शेजारी आता ते बाईक थांबवतात आणि लगेच आता अनु त्यांच्याकडे बघते. तर त्यातील मागे बसलेला मुलगा अनुला म्हणतो की तुला राजवीरने एक मेसेज दिला. तर अनु म्हणते काय, आणि पटकन आता त्याच्याजवळील आता ॲसिडची बाटली आता तो मुलगा अनुच्या चेहऱ्यावरती मारतो. तर ते बघताच आता अनु मोठ्याने ओरडते. तर कॉलेजची सगळी मुलं जमा होतात, काव्यासुद्धा तिथे येते आणि काय झालं असे विचारताच अनु तिच्या चेहऱ्याला आता झाकून मोठ्याने ओरडत म्हणते की ॲसिड फेकलंय. तर सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि इकडे आता तेवढ्यातच आता जय त्याच्या गाडीतून आता शर्वरीला गिफ्ट घेण्यासाठी तिथे येतो आणि त्याची कार थांबवतो. तिथे कॉलेजच्या मुलांचा तो घोळका बघून जय तिकडे येतो. तर अनु मोठ्याने ओरडत आता त्याचा चेहरा झाकत असते. आणि तेवढ्यात आता जय तिथे येतो आणि अनुला बघतो. त्या अवस्थेत अनुला बघताच आता जय म्हणतो काय झालं, तर सगळेजण म्हणतात कोणीतरी ॲसिड फेकलंय. तर जयला धक्का बसतो. पटकन आता जय अनुला धरतो आणि शेजारी बसवतो आणि म्हणतो नक्की काय घडलं. तर काव्या म्हणते की माहीत नाही, पण कोणीतरी ॲसिडसारखं काहीतरी फेकलं आणि तिच्या तोंडाला झोंबतंय. पटकन आता अनु म्हणते की त्या राजवीरनेच केलंय. आणि जय आता मोबाईल काढून पटकन डॉक्टरला बोलावतो आणि डॉक्टरसोबत फोनवर बोलत असताना पटकन आता जय त्याचा रुमाल काढून आता काव्याकडे देतो आणि ती काव्या बॉटलच्या पाण्यामध्ये ते रुमाल भिजवून आता इकडे अनुच्या तोंडाला लावते. अनु मोठ्याने ओरडत असते. काय करावं ते अनुला कळतच नसतं. इकडे आता डॉक्टरला आता इकडे जयने फोन केलेला असतो आणि काव्याला काहीतरी आणायला पाठवून आता जय हा अनुला समजावतो. अनुला पण आता खूप त्रास होत असतो आणि अनु रडत असते. आणि लगेच आता जय म्हणतो की मी डॉक्टरांशी बोललो आणि ते ॲसिड नाही आहे, मी आहे, तू घाबरू नकोस अनु, असे आता जय अनुला समजावतो. आणि तेवढ्यात आता काव्या ही दुकानातून म्हणजे मेडिकलमधून आता ड्रॉपची बाटली घेऊन येते आणि अनुचे डोळे उघडत आता तो ड्रॉप आता काव्या ही अनुच्या डोळ्यात सोडते. आणि त्यानंतर आता तेवढ्यात पोलिसांची गाडी तिथे येते आणि इन्स्पेक्टर आणि ते सगळे तिथे येताच आता लगेच आता जय म्हणतो की
का बरं झालं तुम्ही आले. तर इन्स्पेक्टर म्हणतात काय झालं. तर आता जय म्हणतो की मी मुलीचा नातेवाईक आणि तिच्या तोंडावरती कुणीतरी ॲसिड फेकलं आहे. आणि जय म्हणतो की तुला तो मुलगा माहीत आहे का. तर लगेच आता जय म्हणतो की अनु जे घडलं आहे ते सगळं सांग. काव्या म्हणते सांग. इन्स्पेक्टर म्हणतो की सांगा. आणि लगेच आता अनु घडलेली सगळी हकीकत सांगते आणि म्हणते की माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे आणि तो माझ्या मागे लागलेला होता आणि मी त्याला नाही बोलले. आणि घडलेली सगळी हकीकत आणि अनु आता फडफड त्या इन्स्पेक्टरला सांगते. जय सगळं ते ऐकत असतो आणि आपण त्याच्या कशी कानाखाली मारली आणि त्याने आपल्याला कसा त्रास द्यायला सुरुवात केलं, ही प्रत्येक गोष्ट ना गोष्ट अनु आता इन्स्पेक्टरला जय समोर बोलते. आणि आता जयला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का, कारण जयला आता अनुचे सगळ्यात मोठे सत्य समजलेलं असतं. आणि इकडे आता जयच्या कंपनीमध्ये सगळा स्टाफ आलेला असतो आणि गप्पा मारत असतो. तर तेवढ्याच शर्वरी तिथे येते आणि त्यांना म्हणते कसली चर्चा चालू आहे. आणि शर्वरी तिच्या जागेवर बसता क्षणी आता पाठीमागून गौतम तिथे येतो आणि शर्वरीला गुड मॉर्निंग करतो. आणि तेवढ्यात आता शर्वरी म्हणते की गौतम सर, जय सर नाही आले का अजून ऑफिसमध्ये. तर गौतम म्हणतो आला असेल. आणि तेवढ्यात आता गौतम त्यांना स्टाफला विचारतो जय सर आलेत का. तर स्टाफ म्हणतो नाही आलेत. तर पाठीमागून समायरा येते आणि तेवढ्यात आता गौतम शर्वरीकडे बघतो. शर्वरीचा चेहरा पडलेला असतो ते बघून गौतम म्हणतो आलेच जय सर, पण ते ऑफिसमध्ये मीटिंगला गेलीत. तर शर्वरी म्हणते ओके. आणि तेवढ्यात आता गौतम निघून जातात समायरा शर्वरीजवळ येते आणि म्हणते गुड मॉर्निंग मिस शर्वरी परब. तर आता शर्वरी तिला गुड मॉर्निंग करताच आता समायरा म्हणते काय आज ऑफिसला आल्याबरोबर जय खानोलकरचं नाव. आणि तेवढ्यात आता समायरा म्हणते की काही काम होतं का. तर उठून उभा राहात. शर्वरी म्हणते हो त्यांच्याकडे कामच होतं. समायरा म्हणते कसलं काम. आणि शर्वरी म्हणते मला हे विचारायचं होतं अरबी समुद्राच्या पाण्याला भरती कधी येणार आहे हे मला त्यांना विचारायचं होतं. आणि शर्वरी म्हणते की काहीही काय बोलते, सगळं ऑफिस मधलंच काहीतरी काम असेल ना, मी घरची कामं थोडीच काहीतरी त्यांच्यासोबत बोलायला आले का. तेव्हा आता समायरा म्हणते मी या ऑफिसची HR हेड आहे, तेव्हा मी काहीही विचारू शकते. तेव्हा आता शर्वरी म्हणते मग ऑफिसमध्ये माईक लाव आणि रेकॉर्ड करून ठेव. शर्वरी म्हणते की आता HRचे अटेंडन्स बरोबर कुणाचं काय काम असतं, कोण कुणासोबत काय बोलतं हे सुद्धा रेकॉर्ड कर. आणि HR आता याची सुद्धा चौकशी करायला लागलीत का. आता समायरा म्हणते मी फक्त कॅज्युअली विचारलं. तर आता इकडे शर्वरी म्हणते मी सुद्धा कॅज्युअली सांगितलं आणि गुड डे समायरा मॅडम. तर लगेच आता समायरा म्हणते की पण नेमकं काय काम होतं. पुन्हा शर्वरी आता समायराकडे बघते आणि तसं असेल तर मी तुला मदत करते. तर पटकन आता शर्वरी म्हणते या बसा इथे. आणि शर्वरी तिची खुर्ची आता समायराला बसायला देते. आणि तेवढ्यात आता शर्वरी तिला आता सेल्समधला ग्राफ दाखवते. फर्स्ट वीकमधला ग्राफ आणि सेकंड वीकमधला ग्राफ यातला डिफरन्स सांगू लागते. समायराच्या डोक्यावरून जाऊ लागतं. आणि इकडे आता ते पोलीस इन्स्पेक्टर आता अनुची चौकशी करत असताना जिकडे आता तो राजवीर त्याच्या आईबापाला घेऊन आता तिथे येतो आणि छत्री घेऊन आता तो इकडे आता अनु समोर येतो आणि म्हणतो हाय बेबी. आणि पोलिसांकडे बघत आता राजवीर म्हणतो की बेबी एवढंच झालं म्हणजे लगेच पोलीस बोलावणार का. तर जय पाठीमागून ते सगळं ऐकत असतो आणि जय आता राजवीरच्या खांद्यावर हात ठेवताच राजवीर जयकडे बघतो आणि सनकन जय राजवीरच्या कानाखाली मारतो. आणि ते बघताच आता राजवीरला धक्का बसतो. तर त्याचा बाप म्हणतो की ए माझ्या पोराला मारलंस का एका मिनिटातच ना. आणि तो बाप म्हणतो की ए कोण आहेस तू, माझ्या पोराला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली. आणि तुला माहिती आहे का मी कोण आहे, प्रताप गायकवाड. आणि माझ्या मुलाचं नाव आहे राजवीर प्रताप गायकवाड. मी प्रताप गायकवाड एक फोन लावला तर या पुरीचं पूर्ण करिअर बरबाद करून टाकेन असे बोट करत आता त्या राजवीरचा बाप बोलतो. ते ऐकताच आता पटकन आता जय त्याचा मोबाईल काढतो आणि एक फोन लावतो. आणि लगेच आता त्या राजवीरच्या बापाला वरून फोन येतो आणि तो सगळ्यात मोठ्या साहेबांचा फोन असतो. तर आता ततमम करत आता त्याचा बाप म्हणतो की मी समजावतो पुन्हा अशी चूक घडणार नाही. आणि लगेच आता जय त्याने फोन ठेवताच आता म्हणतो कळलं का तुम्ही कोण आहात आणि मी कोण आहे. जय म्हणतो की आपल्या असण्याचा दुसऱ्याला उपयोग झाला पाहिजे, त्रास झाला नाही पाहिजे. आणि जय म्हणतो तुम्ही आता आश्वासन दिला ना हे आता पुन्हा नाही होणार. आणि ते आश्वासन तुम्ही तुमच्या मतदारांना देता ना ते खोटं आश्वासन मला नकोय. आणि लगेच आता तो म्हणतो की आपण काहीतरी करू ना. तर जय म्हणतो आपण काहीतरी म्हणजे काय, तुम्ही वेगळे आहात आणि मी वेगळं आहोत. जय म्हणतो की मी एक सामान्य जनता आहे आणि तुम्ही माझे काम करणं अपेक्षित आहे आणि तुम्ही माझ्यावर उपकार करायचे नसतात आणि उपकार तर करायचे नाहीच नाही. आणि आता इकडे आता जय म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब कोणत्याही दबावाखाली न येता केस दाखल करा. आणि लगेच आता इन्स्पेक्टर हे राजवीरला धरतात आणि अटक करू लागतात, बेड्या ठोकू लागतात. तर घाबरतच राजवीर म्हणतो ए सोड डॅड बघणार आहे तू आणि हे मला घेऊन चाललेत. तर लगेच आता प्रताप म्हणजे त्याचे वडील म्हणतात की गप्प बस, मुलाने माती खायची आणि बापाने निस्तारायचं काय. आणि पुढे येऊन सनकन आता राजवीरचा बाप त्याच्याच कानाखाली मारतो. तर इन्स्पेक्टरकडे बघत आता त्याचा बाप म्हणतो घेऊन जा याला. आणि लगेच आता इन्स्पेक्टर त्याला आता बेड्या ठोकून आता गाडीत बसवतात. पण त्या अगोदर लगेच आता इकडे आता त्याचा बाप म्हणतो की अगोदर त्या मुलीची माफी माग
तर आता अनुकडे बघत आता राजवीर हा स्वारी मागतो आणि लगेच आता बेड्या ठोकून त्याला गाडीमध्ये घालतात आणि आता राजवीर म्हणतो की एवढे मोठे तुम्ही पॉलिटिशियन आहात आणि मला वाचू शकत नाही. तो त्याचा बाप म्हणतो गप्प बस. आणि लगेच आता इन्स्पेक्टर म्हणतात जय सर थँक्यू तुम्ही वेळेत पोहोचलात. आणि जय म्हणतो की साहेब आपल्याला ही सेफ्टीची काळजी घ्यावी लागेल आणि कॉलेजमध्ये अजून CCTV बसावे लागतील. या गोष्टी परत घडल्या नाही पाहिजे. तर इन्स्पेक्टर म्हणतात की हो साहेब आणि एवढं सगळं होऊ नये. जर पुन्हा ह्या गोष्टी घडल्या तर पुन्हा घरी संस्कार जर घरच्यांनी चांगले केले नाही तर राजवीर जन्माला येतील. जय म्हणतो की पोरांना गाड्या द्या पैसा द्या पण संस्कार करायला विसरू नका. तर आता प्रताप हा खाली मान घालतो आणि जय म्हणतो की तुम्ही या पोरीचं करिअर बर्बाद करायला आला होता. त्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या मुलाला चांगल्या मार्गावर लावलं ना तर बरं होईल. आणि जर तुम्ही त्याच्यावर चांगले संस्कार केले असते जर तर तुमच्यावर आणि त्याच्यावर ही वेळच आली नसते अशी जय बोलतो. आणि लगेच आता तो प्रताप जयला माफी मागत सॉरी बोलून तेथून निघून जातो. आणि लगेच आता इन्स्पेक्टरकडे बघत आता जय म्हणतो की काही गरज लागली तर मला सांगा. इन्स्पेक्टर निघून जातात. तर आता पुढे येत अनु म्हणते की थँक्यू दादा. तर जय म्हणतो हे अगोदर का नाही सांगितलं. अनु म्हणते मी घाबरले होते. जय म्हणतो की यात घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. तू काही चुकीचं केलं होतं का. तर लगेच अनु म्हणते की नाही. जय म्हणतो मग कशाला घाबरायचं. आणि जय म्हणतो तुम्ही घाबरतात गप्प बसतात ना म्हणून यांच्यासारख्याचं भवतं. जय म्हणतो असं कधी घडलं तर सगळ्यात अगोदर घरी सांगायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली सेफ्टी आपल्या हातात असते. घाबरून रडत बसायचं नाही. सेल्फ डिफेन्स शिकायचं असे जय आता अनुला सांगतो. आणि अनु म्हणते की दादा हे लोक मोठे गुंड आहेत म्हणून ते काहीही करू शकतात म्हणून मी शांत बसले होते. आणि जय म्हणतो यापुढे जर काही झालं तर तू मला फोन करायचाच आणि माझ्यासाठी तू साक्षी एवढीच आहे. तर आता लगेच आता अनु म्हणते थँक्यू दादा. आणि अनुकडे बघत आता जय म्हणतो घरी जाणार आहे का कॉलेजला. अनु म्हणते की आता कॉलेजला जाते. घरी परत मम्मी पप्पा विचारतील आणि प्लीज दादा आता ताईला यातलं काही सांगू नकोस आणि उगाच मग तिला टेन्शन येईल. आणि लगेच आता जय म्हणतो की नाही सांगणार. तिकडे आता मॅक तिथे येऊन शर्वरी सोबत ऑफिसमध्ये बोलत असताना शर्वरीचे लक्ष मात्र जय कधी बाहेर येतो याकडे लागलेले असते. ते बघून मॅक म्हणतो की नक्की तुझं काय चाललंय. आकाशचं लक्ष सुद्धा शर्वरीकडे जाते आणि आकाश म्हणतो शेरू तू ओके आहेस ना. म्हणजे कधीपासून तुझं लक्ष फक्त दरवाजेकडेच असं आहे. आकाश म्हणतो कोणी येणार आहे का. आणि तेवढ्यात आता शर्वरी म्हणते की नाही जय सर येणार त्यांची वाट बघत होते. तर दुसरी आता एम्प्लॉय म्हणते काय ग शेरू तू जय सरांची अटेंडन्स घेणार आहे का. आणि सगळेजण हसू लागतात. शर्वरी म्हणते गप्प बसा माझं इथे काम अडलंय ना म्हणून ते कधी येतात ते बघते. आणि पुन्हा आता घड्याळाकडे बघत आता विचार करत शर्वरी म्हणते अजून कसा आला नाही हा. तब्येत तर बिघडली नसेल ना परत. आणि मोबाईल घेत आता शर्वरी विचार करत ते की काय करू फोन करू की मेसेज करू. आणि इकडे आता जय हा कंपनीमध्ये येताच आता लगेच ती अकाउंटंटवाली आता जय समोर येते आणि जयला आता डिस्कशन करू लागताच आता जय म्हणतो की तुम्हाला जर तुमचं काम जमत नाही सेल्फ डिफेन्स जर तुम्हाला जमत नाही तर त्याला मी काय करू. आणि रागाने ती एम्प्लॉय आता निघून जाताच इकडे आता जय रागाने तिच्याकडे बघतो. तर शर्वरी म्हणते की तू जर असं वागला तर तुझ्याशी कोण लग्न करणार. तर आता जय शर्वरीला म्हणतो की माझ्या लग्नाचं तुला का पडलं आणि तुला का एवढी काळजी. तर शर्वरी म्हणते मी नाही करणार काळजी तर मग कोण करणार. तर ते ऐकताच आता जय शर्वरीकडे बघतो आणि सगळ्यात मोठे सत्य आता शर्वरीने देखील जयला सांगितलेले असते आणि जयवरती दाखवलेला असतो तो हक्क आणि प्रेमाचा अधिकार. आणि इकडे आता शर्वरीने एकच वाक्य बोलून मी नाही काळजी करणार तर कोण करणार तुझ्या लग्नाची काळजी हे जयला सांगितलेलं असतं. आणि जय शर्वरीकडे प्रेमाच्या नजरेने बघतो. आणि आता अनुचं सत्य आता शर्वरीला कळता शर्वरी कशी जयच्या प्रेमात पडते आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात अडकून आता गौतम आणि आसावरीच्या अगोदर जय कसा आता शर्वरी सोबत आता तेजूला तो लग्न करणार असल्याचे सांगतो. हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा.